वळसंग तालुका जत जिल्हा सांगली येथील केंद्र प्रमुखपदी माननीय नामदेव भोसले यांची नियुक्ती वळसंग केंद्राच्या वतीने केला आज सत्कार। वळसंग तालुका जत जिल्हा सांगली येथील केंद्र प्रमुखपदी माननीय नामदेव भोसले यांची नियुक्ती झाल्याबद्दल वळसंग केंद्राच्या वतीने आज वळसंग तालुका जत जिल्हा सांगली येथील जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये माजी केंद्र प्रमुख माननीय एम.आर. पुजारी व TV1 मराठीचे संपादक मनोहर पवार यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी खास करून शाळेतील शिक्षिका सौ अनिता किट्टद, आरेल राठोड, SC दोरगोन, सौ SV लिगाडे, सौ सुषमा शिंदे, सौ वर्षा शिंदे यांच्यासह अनेक शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यांच्या या निवडीमुळे वळसंग केंद्रातील सर्व शिक्षकांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले। आपला लगेच अटॅच होत होत्या, त्यामुळे आम्हाला वर्षभरात काम करत असताना केंद्रातील कोणत्या शाळेकडून शिक्षकाकडून कधीही आपल्याला अडचण आलेली नाही। आणि आता आज तुमच्याकडे परवा आला, आज तुम्ही चार्ज स्वीकारला, आज हजर झाला, तिथून आज पवारसाहेब योगायोगानं आपल्याला भेटले। त्यांच्यासमोर मी सांगतो, आता इथून पुढच्या भावी कामकाजासाठी आमच्या केंद्राकडून आमच्या स्टाफकडून तुम्हाला भरभरून चांगल्या शुभेच्छा आणि आपण चांगल्या पद्धतीने अशा पद्धतीने काम करावं असं शुभेच्छा। 90ला निवड मंडळाची परीक्षा देऊन पहिली माझी शाळा कोळालवाडी OBB शाळा होती, त्यात 2 शिक्षकी, एक शिक्षकी शाळा द्विशिक्षिक करायची होती, त्या शाळेवर माझी नेमणूक झाली। तिथनं मी 1995ला जिल्हा परिषद शाळा जाधवनगर येथे काम केलो। त्याच्यानंतर पदवीधर म्हणून 1/1/98ला पुणे या गावी गेलो, त्या शाळेत काम केलं। तिथनं बदली होऊन मी लकडेवाडी या शाळेमध्ये माझी सगळ्यात जास्त सेवा लकडेवाडीला झाली 10 वर्ष। त्यानंतर तिथनं प्रशासकीय बदली माझी कडेगाव तालुक्यात येवलेवाडी येथे 3 वर्ष मी काम केलं। त्याच्यानंतर तिथनं म्हणजे बदली होऊन तिपेळ या शाळेत आलो आणि तिथनं परत शेडाळला आलो। शेडाळमधनं वरिष्ठ मुख्याध्यापक म्हणून कोळगेरला माझ्या जवळजवळ 8 शाळा झाल्या सेवेमध्ये आणि प्रत्येक शाळेमध्ये मी 5 वर्षापेक्षा जास्त सेवा केली नाही। फक्त लकडेवाडी या शाळेमध्ये मला 10 वर्ष सेवा करण्याची संधी मिळाली। पण पुजारी सरांच्या ऑर्डरवाले पुजारी सरांनी चांगल्या पद्धतीने कोणाची तक्रार न येता हे केंद्र चांगल्या पद्धतीने चालवलं आणि कुठल्याही प्रकारची तक्रार नाही। केंद्राची कुठल्याही अधिकाऱ्यांनी व्हिजिट केली, कुठल्याही शिक्षकाला गैरहजर झाला आहे किंवा कुठलीही माहिती वेळेवर आली नाही, असं कधी घडलेलं नाही। असे काम पुजारी सरांनी चांगल्या पद्धतीने पार पाडलेलं आहे। मला यादी म्हणजे केंद्र प्रमोशनमध्ये मिळालं, तालुक्यातनं फक्त एकच जागा भरायची ठरली आणि त्यात माझा नंबर लागला। हा एक योगायोगच म्हणायचा। तर रितसर आज मी केंद्र प्रमुखाच्या ऑर्डरने हजर झालेला आहे। तरी तुम्ही सर्वांनी मला जसं पुजारी सरांना सहकार्य केलं त्या पद्धतीचं सहकार्य तुम्ही करावं अशी मी सर्वांना विनंती करतो। Press the bell icon on the YouTube and never miss another update.